नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर LRK यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, शेअर मार्केटशी रिलेटेड रोज नवनवीन गोष्टी शिकण्याचा आपण इथे प्रयत्न करत असतो मित्रांनो। तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओज तुम्हाला अगदी फ्रीमध्ये पाहता येतील आणि शेअर मार्केट शिकता येईल, तेही अगदी घर बसल्या आणि तेही अगदी फ्री, अगदी मराठीमध्ये, सोप्या भाषेमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होत असतं, शेअर मार्केटमध्ये लोकांचे स्टॉप लॉसेस हिट होत असतात। त्यामुळे बरेचसे जे ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर आहेत, छोटे मोठे, जे स्मार्ट इन्व्हेस्टर आहेत ते नाहीत, जे छोटे मोठे इन्व्हेस्टर आहेत की जे आपल्यासारखे नवीन मार्केटमध्ये येतात, तर ते लोक काय करतात, स्टॉप लॉस लावत नाहीत। पण स्टॉप लॉस न लावल्यामुळे फार जास्त नुकसान होतं। म्हणजे स्टॉप लॉस हा खरा तर स्टॉक मार्केटमधला इन्व्हेस्टरचा किंवा ट्रेडरचा मित्र आहे, तर त्याला लोक एनिमी ठरवतात आणि त्याच्यापासून लांब राहतात। स्टॉप लॉस न वापरल्यामुळे खूप जास्त नुकसान झालेले लोक आपण पाहिलेले आहेत। जसं की आपण कुणाच्याही तोंडून सहज ऐकतो की माझं 1 लाखाचं कॅपिटल होतं, आज त्याचे 20,000 रुपये झाले। पण जर तोच योग्य वेळी स्टॉप लॉस लावला असता तर एवढं कमी भांडवल कधीही होत नाही शेअर मार्केटमध्ये। त्यासाठी स्टॉप लॉसला आपला मित्र बनवायचं असतं आणि म्हणूनच आज मी या विषयावरती व्हिडिओ बनवत आहे की स्टॉप लॉस म्हणजे नक्की काय आणि चांगला स्टॉप लॉस कसा लावायचा, कसा त्याचा यूज करायचा आणि कमीत कमी स्टॉप लॉसेस हिट होतील अशी स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने मांडायची, तर ते आज आपण इथं पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यांना एक आवाहन करतो की चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला पाहू स्टॉप लॉस म्हणजे काय। तर स्टॉप लॉस या शब्दातच त्याचा अर्थ आहे नुकसान कमी करणं किंवा नुकसान थांबवणं, असं आपण त्याला म्हणू शकतो। तर तुमचं नुकसान हे जास्त होऊ नये किंवा तुमची लॉस बेअरिंग कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढंच तुमचं नुकसान व्हावं, म्हणून स्टॉप लॉसचा वापर केला जातो। स्टॉप लॉसचे मेनली 2 प्रकार असतात। एक असतो प्रायमरी स्टॉप लॉस आणि दुसरा असतो ट्रेलिंग स्टॉप लॉस। तर प्रायमरी स्टॉप लॉस म्हणजे काय, समजा तुम्ही 100च्या लेवलला स्टॉक बाय करताय, त्याचं टार्गेट तुम्ही 110 रुपये ठेवलेलं आहे आणि जर त्याचं स्टॉप लॉस तुम्ही 95चा ठेवलेला असेल किंवा 90चा ठेवलेला असेल तर त्याला प्रायमरी स्टॉप लॉस म्हणतात। आणि दुसरा असतो ट्रेलिंग स्टॉप लॉस। ट्रेलिंग स्टॉप लॉस इन द सेन्स काय, समजा तुम्ही 100ला स्टॉक बाय करताय, 110 रुपयाचं त्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि 95चा तुमचा प्रायमरी स्टॉप लॉस आहे, गेट इट। तर यामध्ये काय होतं की जेव्हा स्टॉक 100 रुपयापासून वरती जातो, म्हणजे समजा 105 रुपये 106 रुपयापर्यंत जातो, बरोबर, तेव्हा तुमचा जो प्रायमरी स्टॉप लॉस आहे तो काढून तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस लावायचा असतो। तुम्ही बाय कितीला केला, 100ला, म्हणजे स्टॉप लॉस लावायचा असतो 102 103 रुपयाला आणि सध्या भाव चालू आहे समजा 105 ते 6 रुपये, गेट इट। तर मग याला म्हणतात ट्रेलिंग स्टॉप लॉस। हा बदलत राहतो, म्हणजे कसं, समजा 110चं तुमचं टार्गेट आहे, 109 पर्यंत स्टॉक गेला, बरोबर, तर तुम्ही तुमचं 102 किंवा 103 रुपयाला असलेला ट्रेलिंग स्टॉप लॉस काढून 105 किंवा 106 रुपयापर्यंत शिफ्ट करू शकता। आणि जेव्हा हेच टार्गेट पुढे वाढत जाईल, कारण समजा तुम्ही टार्गेट ठेवलं 110 रुपये, गेट इट, पण समजा स्टॉक 111 112 113 रुपये जायला लागला, तर तुम्ही तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस काढून पुन्हा 110ला नेऊ शकता। यातनं काय होईल की हा जो स्टॉप लॉस आहे, तर याने काय होतं की तुमचं टार्गेट सेट होत जातं, टार्गेट वाढत जातं। म्हणजे समजा तुम्ही कधीही समजा एक्झिट करायचा प्रयत्न केलात किंवा तुमचा तो ट्रेलिंग स्टॉप लॉस जरी हिट झाला तरी तुम्हाला नुकसान कधीच होत नाही, नेहमी तुम्हाला प्रॉफिटच होतो। म्हणजे तुम्ही प्रॉफिट घेऊनच बाहेर पडता ट्रेडमधनं। याला म्हणतात ट्रेलिंग स्टॉप लॉस। ट्रेलिंग स्टॉप लॉस हा शक्यतो पोझिशनल आणि इंट्राडेसाठी मोस्टली वापरला जातो आणि ते वापरण्याचं खरंच खूप गरज असते, कारण मार्केटचे सेंटिमेंट सांगता येत नाही, मार्केटची मुवमेंट अचानक बदलू शकते। मग अशा वेळेस हा ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्याला खूप मदत करतो। तर मित्रांनो, हे होते 2 प्रकार। आता स्टॉप लॉसचं महत्त्व काय, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की स्टॉप लॉस म्हणजे तुमचं नुकसान कमी करणं। तर नुकसान नेहमी कमीत कमी असावं, कुठलाही व्यवसाय असो, कुठलेही इन्व्हेस्टमेंट असो, त्यामध्ये तुमची लॉस बेअरिंग कॅपॅसिटी किती आहे त्याप्रमाणेच तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवला पाहिजे। म्हणजेच तुमचं नुकसान तुम्ही नियमित ठेवलं पाहिजे की जेणेकरून तुमचं भांडवल शाबूत राहील आणि त्या भांडवलाच्या जोरावरती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून पुन्हा मार्केटमधनं प्रॉफिट कमावता येईल। ही सगळ्यात सोपी साधी धारणा आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं हे पाहूयात की स्टॉप लॉस हिट होण्यामागची कारणं काय आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण चुकीच्या वेळी एंट्री। यामध्ये काय होतं मित्रांनो की जेव्हा मार्केटला एक रेजिस्टन्स असतो आणि एक सपोर्ट असतो, त्या रेंज बाउंड जेव्हा त्या क्रॅक केल्या जातात
त्यानंतरच मार्केट मुवमेंट द्यायला सुरुवात करतं. तर कुठलाही स्टॉक असेल तर त्याची रेजिस्टन्स आणि याचा सपोर्ट हा न पाहताच ट्रेडर त्याच्यामध्ये एंट्री करतो. कुठल्याही पॉईंटला एंट्री करतो, कुठल्याही पॉईंटला एक्झिट करायचा प्रयत्न करतो. तर तसं न करता त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करून व्यवस्थित त्याचे चार्ट्स पाहून, त्याचे कॅन्डल टिक्स पाहून आणि मागच्या दिवसाचा लास्ट 1 डेचा त्याचा टार्गेट, त्यानंतर त्याचं पिवट पॉईंट हे सगळं पाहून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे आणि त्याच वेळेस तुम्ही तुमचं एंट्री घेतली पाहिजे. म्हणजेच काय होईल की व्यवस्थित एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस कमी होतात. आता दुसरं कारण आहे नो टार्गेट सिलेक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेलिंग स्टॉप लॉस हा तुम्हाला फार मदत करतो, पण लोक काय करतात की लोक टार्गेटच सेट करत नाहीत. म्हणजे समजा तुम्ही 100ला स्टॉक बाय केला, 110 पर्यंतचं त्याचं समजा टार्गेट असेल किंवा 110 पर्यंत तो विकला पाहिजे असं समजा मार्केटचं मुवमेंट सांगताय आणि 95चा तुमचा स्टॉप लॉस आहे, पण तुम्ही 110च्या वर गेल्यावरही तुम्ही वाट पाहत राहता की तुम्हाला वाटतं समजा 115 पर्यंत गेला, 114 पर्यंत गेला तर 120 होईल, 125 होईल, 130 होईल आणि मग आपण भरपूर प्रॉफिट अर्न करू. पण ते काय होतं की 110-12 वरती गेल्यानंतर समजा 110चं तुमचं टार्गेट असेल तर 112-13 वरती गेल्यानंतर तो पुन्हा खाली येतो आणि पुन्हा खाली आल्यानंतर तो समजा 95चा स्टॉप लॉस जर त्याने हिट केला तर तुम्हाला नुकसान होतं. म्हणजे तुम्ही टार्गेट हिट करून सुद्धा तुम्हाला प्रॉफिट घेता आला नाही. आलं लक्षामध्ये? तर यामध्ये त्या स्टॉकला किंवा त्याच्या मुवमेंटला नाव ठेवण्यात किंवा त्याला काहीतरी गडबड झाली असं म्हणण्यात काही अर्थ नसतो. तर यासाठी स्टॉप लॉस आणि टार्गेट हे व्यवस्थित सेट केलं पाहिजे. पुढचं कारण असतं प्रॉफिट बुकिंग योग्य वेळी न घेणं. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की प्रॉफिट होत असतो, पण तो प्रॉफिट तुम्हाला घेता येत नाही. म्हणजे काय होतं, तुम्ही तुमचं टार्गेट सेट न केल्यामुळं आणि टेक्निकल चार्ट्सचा व्यवस्थित अभ्यास न केल्यामुळं तुम्हाला तुमची टार्गेट्स ठरवता येत नाहीत आणि टार्गेट्स न ठरवल्यामुळं काय होतं की तुमचं नुकसान होतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता पुढचं कारण काय आहे, अपोजिट मार्केट कंडिशन. म्हणजे काय होतं की समजा मार्केट रेजिस्टन्सला आहे तर तिथनं ते सपोर्टच्या बाजूला येण्याचे चान्सेस मॅक्सिमम असतात. जेव्हा तो रेजिस्टन्स क्रॅक करून वरती समजा सस्टेन करेल तिथनं पुढंच तो वरती जाईल, बरोबर? किंवा मार्केट सपोर्टला आहे आणि समजा सपोर्टवरनं समजा मार्केट रेजिस्टन्सकडे जाईल तर त्याचे चान्सेस जास्त असतात. आणि समजा जर त्याने समजा सपोर्ट क्रॅक केला तर सपोर्ट क्रॅक केला आणि जर तो खाली जायला लागला तर मग त्यात एंट्री करून उपयोग आहे का? तर बिलकुल नाही. तर मार्केट समजा डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर लोक त्याच्यामध्येच एंट्री करतात. मग साहजिकच आहे तुमचा स्टॉप लॉस हिट होणारच. कितीही चांगला स्टॉक असेल तरी त्याचा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो, बरोबर? त्यामुळे मार्केटचे जे सेंटिमेंट्स आहेत किंवा मार्केटची जी पोझिशन आहे, कुठल्या बाजूने मार्केटची सध्या मुवमेंट चालू आहे आणि ती कशी होत आहे, तर हे व्यवस्थित अभ्यास करूनच त्यामध्ये एंट्री करायची. कमीत कमी स्टॉप लॉसेस हिट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिलेक्टेड ट्रेड करायचे. खूप सारे ट्रेड घेतल्याने तुम्हाला असं वाटत असेल की खूप सारा प्रॉफिट होईल, तर ते चुकीचं असतं. खूप सिलेक्टेड ट्रेडमध्ये खूप चांगला प्रॉफिट कमवता येऊ शकतो. तर आता महत्त्वाचं कारण, पुढचं कारण काय आहे, टार्गेटप्रमाणे स्टॉप लॉस शिफ्ट करत नाहीत. तर काय होतं, जसं आपण टार्गेट सेट करतो, समजा 100ला घेतला, 110चं प्रायमरी टार्गेट आहे आणि 115चं सेकंडरी टार्गेट आहे. तर माणूस काय करतो, 110च्या वरती गेला की 115 पर्यंत जाण्याची वाट पाहतो. 115ला गेला की मग पुढं त्याचं टार्गेट ठेवतो 120, मग 120 पर्यंत जाण्याची वाट पाहतो. पण यामध्ये काय होतं की आपला जो स्टॉप लॉस आहे तो शिफ्ट करायचा माणूस विसरून जातो. म्हणजे जसा ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे ना, तर तो वाढवत नेला पाहिजे. जसं तुमचं टार्गेट वर जाईल त्याप्रमाणे ट्रेलिंग स्टॉप लॉस वाढवत नेला पाहिजे आणि जसं तुमचं बेरिंग कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे तो स्टॉप लॉस पुढं नेता आला पाहिजे. म्हणजेच काय, तर जसं तुम्ही टार्गेट शिफ्ट करता, वरती वाढवता, तसेच तुमचे जे स्टॉप लॉस आहेत तर ते सुद्धा वेळोवेळी मेंटेन केले पाहिजेत. त्यामुळे तुमचे स्टॉप लॉस हिट होण्याचं प्रमाण कमी होतं आणि प्रॉफिट बुक होण्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे स्टॉप लॉस हिट करून सुद्धा, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट करून सुद्धा तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता. आहे की नाही किती मजेदार गोष्ट? तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पुढचं कारण काय असतं, रॉंग टाईम एंट्री. म्हणजेच काय की लोक चुकीच्या वेळी एंट्री करतात. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की मार्केट डाऊन ट्रेंडला असेल तर लोक बायची पोझिशन क्रिएट करतात, मग साहजिक तुमचा स्टॉप लॉस हिट होणार. समजा मार्केट सपोर्टला आहे आणि तिथनं जर वरती जात आहे, वरती जाण्याचा प्रयत्न चालू आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही बाय केलं पाहिजे. मग तो तुम्हाला वरचा प्रॉफिट मिळू शकतो. अदरवाईज तुम्ही डाऊन ट्रेंडमध्ये जर मार्केट असेल तर तुम्ही सेलची पोझिशन क्रिएट केली पाहिजे. शॉर्ट सेलिंग करून सुद्धा तुम्ही फार चांगले पैसे कमावू शकता. त्यामुळे मार्केटचे सेंटिमेंट पाहून
व्यवस्थित त्याप्रमाणे एंट्री केली पाहिजे. तर आता सगळ्यात पुढचं, आता हे झाले सगळे स्टॉप लॉस हिट होण्याचे रिझन्स. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की चांगला स्टॉप लॉस कसा लावला पाहिजे, किंवा स्टॉप लॉस लावताना नक्की कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जेणेकरून तुमचे स्टॉप लॉसेस कमी हिट होतील आणि तुमचं प्रॉफिट जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आता यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स चेक करायचा असतो आदल्या दिवसाचा. म्हणजेच काय तर आदल्या दिवशी त्याची पोझिशन काय होती, त्याचे सपोर्ट्स काय होते, त्याचे रेजिस्टन्स काय होते, तर हे सगळं चेक करून आज त्याची मूवमेंट काय आहे, कारण प्रिव्हियस डेचा जो सपोर्ट आहे किंवा प्रिव्हियस डेचा जो रेजिस्टन्स आहे तर त्याला तो क्रॅक करायचा प्रयत्न करत असतो. मग त्याची मूवमेंट काय आहे ती ते सांगत असते की तो त्याला क्रॅक करू शकतो की नाही. म्हणजे ती जी एक आपण काय म्हणतो सिच्युएशन असते तर ती जाईपर्यंत तुम्हाला वेट करावं लागतं. म्हणजे समजा कालचा एक ठराविक रेजिस्टन्स आहे आणि त्या रेजिस्टन्सला समजा शेअर आता पोहोचलेला आहे, तर मग तो तिथं काय करतो, तो कालचा रेजिस्टन्स तोडून वरती जाऊन सेट होतोय की त्या रेजिस्टन्सला क्रॅक न करता खाली येतोय, हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. त्यातनं मार्केटचे सेंटिमेंट किंवा त्यातनं त्या स्टॉकची मूवमेंट ठरवायला तुम्हाला वेळ मिळतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे एंट्री घेण्यात काही पॉईंट नसतो. ती सिच्युएशन काय आहे आणि ती किती वेळापर्यंत सस्टेन होऊन राहते त्याला फार महत्त्व असतं. त्यातनं काय होतं की तुम्ही चुकीच्या वेळी एंट्री न केल्यामुळं तुम्हाला फायदा होतो. आलं लक्षामध्ये. आता पुढचं काय रिझन आहे किंवा पुढचं काय आपण त्याला म्हणू शकतो की एक पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे, तर कॉमन फिगरचा स्टॉप लॉस लावायला नाही पाहिजे. म्हणजे काय की बरेचसे लोक काय करतात की समजा 102चा 103 रुपयाचा स्टॉक आहे, तो बाय करताना काय केलं जातं की साधारणतः लोक 100 रुपयाचा स्टॉप लॉस लावतात. म्हणजे काय होतं, जर तुम्ही कुणाला कॉमनली विचारलं तर लोकांचा स्टॉप लॉस हा जवळजवळ ठरलेला असतो 50 रुपये. समजा 52 रुपये 53 रुपयाचा स्टॉक आहे तर 50चा स्टॉप लॉस ठरलेला असतो. किंवा मग 104 रुपये 5 रुपयापर्यंतचा स्टॉक आहे आत्ता सध्या चालू प्राईस, तर मग लोक 100 रुपयाचा स्टॉप लॉस लावतात. मग काय होतं की खूप सारे जे गुंतवणूकदार असतात, जे असे कॉमन गुंतवणूकदार असतात, तर ते लोक अराऊंड एका राऊंड फिगरचा स्टॉप लॉस लावतात. त्यामुळे तुम्ही नेहमी कुठल्याही स्टॉकचं निरीक्षण करा. समजा तो जर समजा 51 रुपयापर्यंत आला तर तो 50च्या खाली जाऊनच परत वरती जातो. आलं लक्षामध्ये. त्याचं काय कारण असतं, तर खूप साऱ्या लोकांचे जे कॉमन स्टॉप लॉस असतात ते 100 किंवा 50 या लेवलला सेट केलेले असतात. त्यामुळे तिथपर्यंत तो आल्यानंतर ते खूप सारे स्टॉप लॉसेस हिट होतात आणि मग त्याला खाली जायला चान्स मिळतो. आणि खाली गेल्यानंतर मग जो स्मार्ट इन्व्हेस्टर असतो त्याची ती गोष्ट लक्षात असते. मग तो काय करतो, तो जेव्हा 50च्या खाली येतो तेव्हा तो बायला सुरुवात करतो. आलं लक्षामध्ये. आणि मग तिथनं तो पुन्हा वरती स्टॉक गेल्यावरती तो आपला प्रॉफिट बुक करतो. त्यामुळे स्टॉप लॉस कसा ठेवायचा असतो, समजा 100चा स्टॉप लॉस तुम्हाला ठेवायचा आहे ना, तर तुम्ही 98.50चा ठेवा, 97.50चा ठेवा. राऊंड फिगरचा कधीही ठेवू नका. ते तुमचे स्टॉप लॉसेस हिट होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असेल. आले लक्षामध्ये. आता पुढचं रिझन काय, पुढं काय करू शकतो आपण, तर पार्टली प्रॉफिट बुक करायला शिका. म्हणजे काय, समजा 100 रुपयाला समजा तुम्ही 100 शेअर्स घेतले, 110चं तुमचं टार्गेट आहे, 105पर्यंत स्टॉक गेला, म्हणजे स्टॉकची मुवमेंट फार फास्टली झाली 105 रुपयापर्यंत, पण तिथनं तो काही वरती जात नाही आहे. आलं लक्षामध्ये. तर तुम्ही तुमचे 50% शेअर्स तुम्ही तिथं विकून टाका आणि प्रॉफिट बुक करा अर्धा, बरोबर. आणि उरलेले जे 50 शेअर्स आहेत, तर समजा 106 107 रुपयाला गेला, त्यातली पण काही काढून टाका. समजा तिथनं तो खाली आला तर तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस आहेच शेवटी, कारण स्टॉक तर वरती गेलेला आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमचा प्रायमरी स्टॉप लॉस काढून तुम्ही 100ला बाय केलं आहे तर तुम्ही 102 103 रुपयाचा ट्रेलिंग स्टॉप लॉस ऑलरेडी लावलेला आहे. म्हणजे काय होईल इन बिटवीन की काही शेअर्स तुम्हाला 105 रुपयाला विकायला मिळतील, काही 106-7 रुपयाला मिळतील. आणि समजा जर तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तर 102-3 रुपयापर्यंत उरलेले सगळे शेअर्स तुमचे विकले जातील. मग त्यातनं तुमचा फायदा काय होईल, आलं लक्षामध्ये. त्यातनं तुमचा फायदा काय होईल की तुम्ही हे सगळं मेंटेन केल्यामुळं काय होईल की तुम्हाला कुठलंच नुकसान होणार नाही. म्हणजेच तो समजा तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट करून समजा जर तो तुमच्या बाईंग पोझिशनपेक्षाही समजा खाली गेला तरी काही तुम्हाला फरक पडत नाही, कारण तुम्ही तुमचे जे काही छोटे छोटे टार्गेट्स आहेत किंवा छोटे छोटे प्रॉफिट्स आहेत ते बुक करून तुम्ही तुमचा प्रॉफिट अर्न केलेला असतो. तुम्ही तुमचा प्रॉफिट घेऊन ट्रेडमधनं बाहेर पडलेला असतं. ही फार चांगली गोष्ट आहे. तर या पद्धतीनेच तुम्हाला लक्ष ठेवून पोझिशन क्रिएट केली पाहिजे इंट्राडेमध्ये आणि पोझिशनलसाठी. लॉंग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी हे कुठली स्ट्रॅटेजी इथं काम करत नसते, कारण हे जे आहे तर हे फंडामेंटल नाही, हे टेक्निकल असतं पूर्णपणे. स्टॉप लॉस ठेवणं ही गोष्ट एक टेक्निकल असते. आलं लक्षामध्ये. तर आता पुढची गोष्ट काय,
ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर केला पाहिजे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय, त्याचा यूज कसा करायचा. तर चांगला स्टॉप लॉस लावायचा म्हणजे काय, तर ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज करायचा. प्रायमरी स्टॉप लॉसला शिफ्ट करून ट्रेलिंग स्टॉप लॉसवरती घ्यायचं, की जेणेकरून तुम्हाला कमीत कमी नुकसान होईल आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये तर लॉस होतच नाही. आलं लक्षामध्ये. आता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टॉक सिलेक्शन करताना निफ्टीच्या इंडेक्सची मूव्हमेंट पाहायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण समजा तुम्ही तुमचा एखादा स्टॉक घ्यायचा प्रयत्न करताय, तुम्ही स्टॉकचे टेक्निकल्स तर पाहाच, पण सोबत तुम्ही निफ्टीचे टेक्निकल्स पण पहा. समजा निफ्टी जर डाऊन ट्रेंडमध्ये आहे, तुमचा स्टॉक जर समजा अप ट्रेंडमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत किंवा तसे मुवमेंट्स तो दाखवतोय, तरीसुद्धा जर समजा निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये जात असेल, तर तुमचा स्टॉक जरी समजा वरती जायचा प्रयत्न करत असेल, तरी पण मार्केट त्याला खालीच घेऊन येणार. आलं लक्षामध्ये. याचं कारण काय असतं, की मोस्टली लोक जे ट्रेड करतात, तर ते छोट्या मोठ्या ट्रेडमध्ये करत नाहीत किंवा छोट्या मोठ्या स्टॉकमध्ये करत नाहीत. ते काय करतात, जे निफ्टी 50चे स्टॉक असतात, तर त्यामध्येच पोझिशन क्रिएट केली जाते. त्यामुळे बँक निफ्टी, समजा तुम्हाला एखादा बँकेचा शेअर घ्यायचा आहे, तर तुम्ही बँक निफ्टी पहा, त्याची ट्रेंड काय आहे, त्याची मुवमेंट काय आहे, डाऊन ट्रेंड आहे की अप ट्रेंड आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही तो स्टॉक सिलेक्ट करा आणि त्या स्टॉकमध्ये तुम्ही पोझिशन क्रिएट करा. त्यातनं काय होईल, की तुमचा फायदा असा होईल की तुम्हाला एक चार्ट मिळेल अभ्यासासाठी आणि फ्युचर पोझिशन तुम्हाला क्रिएट करता येईल त्याच्यामध्ये. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एंट्री करताना टार्गेट आणि स्टॉप लॉस फिक्स केला पाहिजे. म्हणजे प्रायमरी स्टॉप लॉस आणि प्रायमरी टार्गेट हे फिक्स केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, की तुमची चलबिचल होत नाही, की जेणेकरून समजा जरी प्रॉफिट थोडंसं कमी झालं तरी चालेल, पण स्टॉप लॉस हिट होता कामा नये. जेणेकरून काय होतं, की तुमचा प्रॉफिट नाही फार, पण ॲज इट इज प्रॉफिट घेऊन तुम्हाला कधी कधी कट टू कटसुद्धा बाहेर पडावं लागतं. पण लॉस न घेता, लॉस बुक न करता, ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट होईलच अशी काही गॅरंटी नसते. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. तर आता पुढचं रिझन काय, इंट्राडे आणि पोझिशनलमध्ये राईट टाईम एंट्री आणि राईट टाईम एक्झिट घेता आली पाहिजे. म्हणजे काय, मार्केट पूर्ण दिवसभर मुवमेंट करत नाही. तुम्ही जर त्याचे चार्ट्स व्यवस्थित अभ्यासले किंवा पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये एक मॉर्निंग सेशन असतं आणि एक आफ्टरनून सेशन असतं. म्हणजे काय, तर मार्केटची जी मुवमेंट आहे, मार्केट सकाळी 9ला ओपन होतं, प्री मार्केट 9:15 पासून ट्रेडिंगला सुरुवात होते. तर 9:15 ते 9:30 पर्यंत तुम्हाला अभ्यास करायला वेळ असतो. 15 मिनिटामध्ये तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करायचा असतो आणि तुमच्या स्टॉकची मुवमेंट तुम्हाला पाहायची असते आणि त्याप्रमाणे तुम्ही 9:30 पर्यंत स्टॉक बाय करायचा असतो. आणि त्याची जी पोझिशन आहे, तर ती किती वेळ राहते किंवा त्याची जी मुवमेंट आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ज्या हालचाली होतात त्याच्या काय आपण त्याला म्हणतो आकड्यांमध्ये किंवा त्याच्या प्राईजमध्ये, तर ते तुम्हाला 10:30 ते 11:15 पर्यंत पाहायला मिळतं. आणि 11:15 नंतर मोस्टली प्रॉफिट बुकिंग चालू होतं आणि 11 वाजल्यानंतर मार्केट एकदम शांत होऊन जातं. आणि जे आफ्टरनून सेशन असतं, म्हणजे दिवसभर मग ते मार्केट रेंगाळत राहते एक रेंज बाउंडमध्ये, आणि मग आफ्टरनून सेशन जे असतं, तर ते साधारणतः 2:30 नंतर चालू होतं. म्हणजे 2:30 नंतर तुम्हाला स्टॉकमध्ये एकदम मुवमेंट आलेली पाहायला मिळते, 2:30 ते 3:15 पर्यंत. आलं लक्षामध्ये. आणि 3:15 नंतर कसं असतं, की ज्यांनी दिवसभरामध्ये पोझिशन क्रिएट केलेले असतात, त्यातले स्टॉप लॉसेस किंवा मार्जिन अमाऊंट ज्यांच्या असतात, ते सगळे काही काही सिस्टीम हिट करत असते, काही काही ऑटोमॅटिक स्टॉप लॉसेस हिट होत असतात. तर या सगळ्या गोष्टी 3:15 नंतर होत असतात. त्यामुळे 3:15 नंतर कुठलीही पोझिशन क्रिएट करू नये, ना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टरने, ना लॉंग टर्म इन्व्हेस्टरने, ना कोणीच. त्यातनं काय होईल काही सांगता येत नाही. शेवटचे जे 15 मिनटं असतात 3:15 ते 3:30, तर हे फक्त पाहत राहण्याची मुवमेंट असते. या पलीकडे तुम्ही काहीही करू शकत नाही. तिथं जर एंट्री घेतली तर तुम्हाला ना नुकसान होतं ना फायदा होतो. कधी कधी झालं तर खूप मोठं नुकसान होतं, पण फायदा होण्याची चान्सेस बिलकुल नसतात. मग यामध्ये काय असतं, की सकाळी 9:30 ते 10:30 11:15 पर्यंतची एक पोझिशन, तेवढ्याच दरम्यान तुम्ही तो ट्रेड घेऊन एक्झिट करायचा असतो. म्हणजे 9:30 पर्यंत समजा तुम्ही स्टॉक बाय केला, तर 10:30 पर्यंत तुम्ही विकून प्रॉफिट कमवून मोकळं व्हायचं असतं. किंवा 2:30ला स्टॉक बाय केला, तर 3 ते 3:15 पर्यंत तुम्ही प्रॉफिट कमवून मोकळं व्हायचं असतं. त्यानंतर काही पोझिशन क्रिएट करायची नाही. आणि दुसरी गोष्ट, 12:30च्या आसपास आहे ना, युरोपियन मार्केट्स ओपन होतात. म्हणजे जे 11 वाजता थंड झालेलं मार्केट असतं, तर 12:30 नंतर ते अचानक मुवमेंट द्यायला सुरुवात करतं. का, तर युरोपियन मार्केट्स तिथं ओपन होत असतात आणि ते जर समजा पॉझिटिव्ह ओपन झाले, तर इथं तुम्हाला स्टॉक लगेच एक रेंज द्यायला सुरुवात करतो. मार्केट पण आपल्या लगेच पॉझिटिव्हकडे जायला सुरुवात करतं एक अर्धा तास 1 वाजेपर्यंत. आणि मग ते मार्केट्स कसे मुवमेंट देत आहेत युरोपियन मार्केट्स, तर त्याप्रमाणे इकडलं मार्केट पण मुवमेंट देतं आपलं इंडियन मार्केट. आणि अर्धा तास ती मुवमेंट दिल्यानंतर 1 ते 2:30 वाजेपर्यंत
मार्केट पुन्हा शांत असतं. त्यामुळे तिथेही ट्रेड घेण्याची काहीही गरज नसते किंवा तिथं ट्रेड क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कुठला चांगला एंट्री पॉईंट भेटतच नाही. तर अशा पद्धतीची ही गोष्ट असते. आज आपण काय शिकलो? तर आज आपण स्टॉप लॉस म्हणजे काय ते शिकलो, स्टॉप लॉसचं महत्त्व काय ते आपण शिकलो, स्टॉप लॉस हिट होण्याची कारणं काय ते आपण शिकलो आणि चांगला स्टॉप लॉस कसा लावावा, म्हणजेच कमीत कमी स्टॉप लॉसेस हिट होऊन तुमचे प्रॉफिट वाढतील आणि स्टॉप लॉसला आपण मित्र कसं करून घ्यावं, तर हे आज आपण शिकलो. तर स्टॉप लॉस यूज करणं हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि फार चांगली गोष्ट आहे आणि स्टॉप लॉस यूज करूनच तुम्ही ट्रेड करावा की जेणेकरून तुमचं कॅपिटल तुम्हाला वाचवता आलं पाहिजे आणि ते वाढवता सुद्धा आलं पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून असेच चांगले चांगले व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही ते अगदी व्यवस्थित पाहू शकता. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन विषयाला घेऊन पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.